पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सरस्वती महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित कळंबोलीची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि सरस्वती महिला नागरी सहकारी पतपेढी मर्यादित कळंबोलीची 30वी वार्षिक सर्वसाधारण सभा 15 नोव्हेंबर रोजी कळंबोली येथे पार पडली। यावेळी महिलांना व्यवसायाची माहिती देण्यात आली। या कार्यक्रमाला अनेक महिला उपस्थित होत्या। सरस्वती महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था ही महिलांसाठी काम करते। त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी अनेक वर्षे उपक्रम राबवत आहे। अशाच प्रकारे कळंबोली येथे 15 नोव्हेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महिलांनी साडीचा व्यवसाय करावा, त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे आवाहन अध्यक्ष कुंदाताई गोळे यांनी केले। कुटुंबाची जबाबदारी ज्याप्रमाणे पुरुषावरती आहे तशीच आता ती महिलांवर येऊन पडलेली आहे। त्यामुळे महिलांनी सुद्धा पुढे येऊन उद्योग व्यवसाय केले पाहिजेत। यासाठी आता घरातील कामात अडकून न पडता पुढे येणे गरजेचे आहे। अशा महिलांना उद्योग व्यवसायामध्ये मदत करण्यासाठी आणि सक्षम बनवण्यासाठी सरस्वती महिला संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात ना नफा ना तोटा या संकल्पनेतून व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। याचा फायदा महिला भगिनींनी घ्यावा असे आवाहन कुंदाताई गोळे यांनी केले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, शिवसेनेचे प्रशांत कदम, राष्ट्रवादी महिला जिल्हा सचिव चंचला बनकर, ॲडव्होकेट वैशाली पंडित, संस्थेच्या सचिव सुषमा कामतेकर, ज्योत्स्ना गोळे, वैशाली महाजन, रुपाली शिवथरे, सुनीता गुरव, सीमा पाटील, सरिता गुरव, अनिता कुलकर्णी, वैशाली सुर्वे, पुष्पा शिवजातक, शकुंतला गोगावले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। घरातून बाहेर निघायला पाहिजे आता तर निघतातच आहे, पण तरी सुद्धा अजून काहीतरी महिला आहेत की त्या नाही करायला मागत, कसं जायचं, काय करायचं ह्या गोष्टी पडतात। पण मॅडमचा एवढा सपोर्ट आहे तुम्हा लोकांना आणि मॅडमचे एवढं महिला आहेत, त्यांनी 34 वर्षापासून म्हणजे हा सतत मंडळ त्यांनी बनवलेला आहे। त्या मंडळामध्ये एवढ्या महिला आहेत, मंडळामध्ये 300 महिला आहेत, बरोबर तुम्ही। आणि मॅडम जे करतात ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं वर्क आहे आणि त्या पुढे त्यांना करायची फार अजून आवड आहे की महिलांसाठी खूप काही करायचं आहे। तर मला तरी असं वाटतं की तुम्ही तेवढा सपोर्ट केला पाहिजे। जसं मॅडम बोलतात तसं त्यांनी त्यांच्या नियोजन खाली त्यांच्या ज्या गोष्टी सांगतात त्या गोष्टीचं जर पालन केलं तर नक्कीच महिला अजून पुढे जातात। मला तर माझ्या पण बचत गट वगैरे आहे, माझ्याकडे पण महिला आहेत, पण काय प्रॉब्लेम का होतो महिलांचा की नाही इकडे जायचंय तिकडे जायचंय, वेळ भेटत नाही। आपण प्रत्येक संसारामध्ये आपला वेळ काढतो आणि आपल्या स्वतःसाठी आपण वेळ काढत नाही, तर त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। जसं आज त्यांनी जे वार्षिक साधारण सभा ठेवलेली आहे आणि हे महिलांना सांगण्यासाठीच त्यांनी हा प्रोग्राम अरेंज केलेला आहे, तर महिलांनी वेळेवर येणं, वेळेवर जाणं या गोष्टी सगळ्या केल्या पाहिजेत। तर मी मॅडमचा खूप धन्यवाद करते की त्यांनी मला इथे बोलवलं या कार्यक्रमाला। मागच्या वर्षी आले आणि यावर्षी मला या कार्यक्रमाचं चांगलं हे भेटलेलं आहे। तुमच्याकडे येऊन भेटून मला खूप समाधान झालेलं आहे आणि आवड पण आहे की अशा महिलांना जाऊन आपण भेटतो, त्याच्यामुळे एकमेकांची भेट होते, एकमेकांना आपण ओळखलं जातो, कोण कुठे राहतं, कोण काय करतं, महिलांशी संवाद होतो आणि मला याच्या नवीन नवीन महिलांना भेटायला खूप आवडतं। आणि मी खरंच आली ते मॅडमला धन्यवाद म्हणते की तुम्ही मला इथे आग्रहाने बोलवलं आणि मी आली। थँक्यू। आज आपल्या माध्यमातून आणि शेवळे साहेबांच्या उपस्थितीत महिलांना एक उद्योजक आणि आरोग्यविषयक ऊर्जा देण्याचं काम झालंय, काय भावना? खरं सांगायचं तर आमचे शेवाळे साहेब इतकं आम्हाला सहकार्य करतात की त्यांच्या उन्नतीने आम्ही पुढे जातो आणि आज शेवाळे साहेबांचा वसा घेऊनच आम्ही एकनाथ शिंदे साहेब, शेवाळे साहेब यांचं धोरण पुढे ठेवूनच आम्ही आमचं कार्य करत असतो आणि प्रत्येक महिला पुढे आल्यानंतर तिला आम्ही मार्गदर्शन कसं करावं ते तुम्ही आता मी माझ्या भाषणात तुम्ही ऐकलंच असेल आणि शेवाळे साहेबांचं मार्गदर्शन हेच आम्हाला सर्वश्रेष्ठ सत्य। आपल्या कार्यावरती आणि शिंदे साहेबांची, शेवाळे साहेबांची त्यांचे कार्य पाहून महिलांचा प्रवेश झालेला आहे। कशा प्रकारचं त्यांना भविष्यात आश्वासन करणार, कशा प्रकारचं त्यांना पक्षात सहकार्य? शिंदे साहेब आणि शेवाळे सर यांच्या मार्फतच आम्ही पक्ष प्रवेश करतो। आम्हाला तिथून आम्हाला ताकद मिळते कारण एकनाथ साहेबांचं सहकार्य शिंदे आपल्या शेवाळे साहेबांना मिळतं आणि शेवाळे साहेब आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि त्याच्यामध्ये आम्ही महिलांना सहकार्य करतो आणि महिला ह्या शेवाळे साहेबांच्या कामावर खूप खुश आहेत आणि त्यामुळे पक्ष प्रवेशाला त्या तयार होतात। उद्योजक बनण्यासाठी आपण मधोगतातून महिलांना एक आग्रह मागणी केली आहे, काय आश्वासित करा महिलांना उद्योजक बनण्यासाठी आपण पाठबळ आहे
कशा प्रकारे पुढे यावं आणि आपल्या माध्यमातून काय असेल? उद्योजक बनवासाठी महिलांना मी आत्ताच सांगितलं की तुम्ही प्रत्येकाच्या पायावर उभे राहा आणि स्वावलंबी व्हा, कोणावर अवलंबून राहू नका. कारण आता एकनाथ शिंदेनी हेच सांगितलंय की तुम्हाला मी प्रत्येक महिलेला 1,500 देतो. 1,500 रुपये म्हणजे कमी नव्हे. त्याच्यावर तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करा, हे शिक्षण त्यांनी दिले आणि शेवाळे साहेबांचं प्रत्येक वेळेला तेच आम्हाला सांगणं असतं. सरस्वती महिला नागरिक संस्थेच्या माध्यमातून कशा प्रकारचा आर्थिक पाठबळ महिलांना? आर्थिक पाठबळ म्हणजे त्यांना छोटे मोठे आम्ही कर्ज देऊन त्यांच्या पायावर उभं राहण्याचं, त्यांचा बिझनेस करण्याचं आम्ही धोरण उभं करतो आणि त्या महिला पुढे कशा जातील हे आम्ही बघतो. महिलांना आव्हान काय, तुम्ही पुढे या, प्रत्येकाने आपापल्या कार्यात सहकार्य व्हा. आणि आमचं कार्य इतकं छान आहे शिवसेनेचं की प्रत्येक महिला आवर्जून येते आणि ती स्वतःहून सांगते की मला ह्या पक्षात यायचंय. आणि आता तुम्ही बघितलं पक्षप्रवेश झाला, त्यांच्या महिलांच्या इच्छेने पक्षप्रवेश केला. आम्ही जबरदस्ती कुठल्या कार्याची करत नाही. आणि आमचे शेवाळे साहेब आहेत ते आम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत असतात, त्यामुळे महिलांना आम्ही मार्गदर्शन